कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उतरा उतरा लगेच। अहो मॅडम, झालं काय? टेम्पो उघडा। अहो मॅडम, डिलिव्हरी द्यायची आहे, उशीर होईल। एक मिनिट कंटिन्यू करा। हॅलो हॅलो हा सर। मारुती, तू मला म्हणाला होतास की लीला मॅडमनी टेम्पोला कट मारलाय, आता कुठे आहे? सर लीला मॅडमनी ना टेम्पो थांबवलाय। चला चला चला। अहो मॅडम, ऐका तरी। मला काही माहित नाही, आधी अहो टेम्पो उघडा। मॅडम, अहो काय नाहीये, खरंच काय काही नाहीये ना, मग मला बघू दे। उघडा अहो मॅडम, उघडा अहो, उघडा। नाही, मला काही माहिती, आधी उघडा। उघडताय ना? अहो मॅडम, माझी नोकरी जाईल, जाऊन दे ना। आता टेम्पो नाही उघडलात ना तर नक्की नोकरी जाईल। खूप महत्वाचा आहे का फोन? नाही नाही। मग अहो, उघडा लगेच। खाली उतरा। अहो मॅडम, तुम्ही आणि इथे नक्की काय आहे याच्यात? मगाशीच सांगितलं ना, एजे सरांकडून आश्रमासाठी फूड डोनेशन होतं ना, त्याचेच पार्सल आहेत। तेवढंच आहे? हो मॅडम। मी बघते। अहो मॅडम, हॅलो मारुती, सर बहुतेक आहे ना लीला मॅडम टेम्पो मध्ये चढतायत वाटतं। लीला टेम्पोच्या ती का जातीये? सर एक प्रॉब्लेम झालाय सर। आता काय? सर माझ्या ना फोनची बॅटरी गेली आहे, कधी बंद पडू शकतो। ओ गॉड। हॅलो मारुती, The number you are trying to call is currently not reachable. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद. मीच जायला हवं होतं। ही मीटिंग रिस्केड्यूल करता आली असती मला। त्यांनी ते कुठे आहेत त्याचा पण ऍड्रेस नाही सांगितला। काय चाललंय तिकडे? जाऊ का मॅडमच्या मदतीला? पण नको, एजे सरांनी मला लक्ष ठेवायला सांगितलंय। मी गेलो आणि मॅडमला सगळं कळालं तर नको। एजे सरांनी सांगितलं ना, जे काम दिले लक्ष ठेवायचं, लक्ष ठेवायचं। सर लंच टाइम, जेवण रेडी आहे, मी प्लेट वाढू? नॉट नाव विश्वास।
कोणीतरी लीला मॅडम साठी जेवायचं थांबलंय वाटतं. इथे कोणीही लीला मॅडम साठी जेवायला थांबलेलं नाहीये. ऑफिस मधली मोठी लोक प्रचंड बिझी असतात, त्यांना भरपूर कामं असतात. मी डबा नंतर आणतो. गाडीत फोन चार्ज करताय तू मारुती. चार्जर नेलायस का नाही? वहिनी वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. वहिनी मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. सरू थांब, मला आधी सांगू दे. हा पण मला सांगू देत ना वहिनी, खूप महत्वाचं आहे. सरू माझी गोष्ट जास्त महत्वाची. पण माझी खूप 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 जास्त महत्वाची. सरू मी मोठी आहे ना. नाही पण मला अरे थांबा दोघी जणी. लीलाने एजंटचं ऑफिस जॉईन केलंय. अय्या वहिनी तुम्हाला कसं कळलं? मला आता प्रमोद बोलले म्हणून कळलं. मला पण विराज कडून कळलं. वहिनी ही लीला ना डॅन्ड्रफ सारखी जातच नाहीये किती केल्या. वहिनी लीलाने ऑफिस जॉईन केलंय आणि दुर्गा वहिनीने काहीच रिॲक्ट नाही केलं. त्यापेक्षा ना एजंटनी लीलाला काय काम दिलं असेल याचा विचार करूया. हा विचार तर केला पाहिजे. वहिनी एजंटने लीलाला तिची पर्सनल केबिन तर दिली नसेल. नाही ग सरू, तुला आठवतंय का लास्ट टाइम एजंटनी लीलाला साधं वेटरचं काम दिलं होतं. हा नाही नाही वहिनी, पण आता ना गोष्ट खूप वेगळी आहे. तुम्हाला आठवतं ना विश्वरूपचा फोन आला होता, काय तर म्हणे लीला मॅडमने डब्बा घेऊन या. मला तर वाटतं विश्वरूप आता एजंटचा नाही लीलाचा पीए. म्हणजे एजंटची केबिन ही लीलाची केबिन, एजंटची गाडी ती लीलाची गाडी, एजंटचा बिझनेस तो लीलाचा बिझनेस. नाही 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 तसं नाही व्हायला पाहिजे वहिनी. म्हणजे बघा ना आपण एवढा विचार करतोय आणि ही श्रीमंतीची मज्जा लुटतीये. हे म्हणजे असं झालं ना मी नाही त्यातली आणि कानामागून आली आणि तिखट झाली. सरू बरोबरच तर बोलले. बहुतेक महिनींना म्हण कळाली नाही माझी. पण ही काय हे काय? ही पार्सल्स आश्रमात चालली होती ना डिलिव्हरीसाठी. हा लोगो कोणाचा आहे? मॅडम आता खरं खरं सांगा, ही सगळी पार्सल्स एजंटच्या हॉटेलमध्ये आहेत आणि मग टेम्पो निघाल्यावर रस्त्यात तुम्ही टेम्पोच्या आत हे सगळे लोगोज बदललेत, हो ना? मी फोन घेऊन येते, इकडनं हलू नका. हॅलो, कुठे आहे तू? मी कामात आहे. तू काय करतेस ते नाही विचारलं, तू कुठेस विचारलंय. अहो मी बाहेर आहे जरा. लीला डोंट टेल मी तू अजून काहीतरी गोंधळ घातलायस. हे बघ तुला एकदम बरं नाहीये. हो इथे नाही, मी तर इथे उलट. लीला मला काही ऐकायचं नाही. तू जिथे कुठे असशील ना तिथून लगेच इथे ऑफिसला ये. हे बघ तू जेवढं काम केलंयस माझ्यासाठी इनफ आहे. परत ये लवकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.